त्यानंतर त्या शिक्षकाची सुद्धा हत्या करण्यात आली होती, त्याचं मुंडकच कापलं होतं. 15 पर्यंत सेक्स नाही करतात, 15 नंतर अलाउड आहे. अजून ह्या काकू दिसतात, तर ह्या कशामध्ये आहेत, तर ह्या ड्रेसला बुरकिनी म्हटलं जातं. सर्रास आपल्याला शिकवण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी सांगतात, धर्मनिरपेक्षितपणा किंवा लिबर्टी, फॅटर्निटी, ह्या सगळ्या गोष्टी. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फ्रान्स या देशाकडून बरेचसे काही असे निर्णय घेण्यात आलेत की जे नेहमीच चर्चेमध्ये राहत आहेत. चर्चेमध्ये म्हणण्यापेक्षा ते थोडं कॉन्ट्रोवर्शियल ठरत आहेत. त्यांचे प्रेसिडेंट जे आहेत, मॅक्रॉन जे आहेत, तर त्यांनी तर प्रेसिडेंट झाल्यानंतर फर्स्ट स्पीच जे होतं प्रेसिडेंट हाऊसमधलं, तर ते त्यामध्ये सुद्धा असं काही वक्तव्य केलं होतं की जे वादग्रस्त ठरलं. इस्लामिक देशांकडून विरोध झालेला आहे, मुस्लिम देशांकडून विरोध झाला. मग त्यानंतर मग जे फ्रान्सच्या कंपन्यांचे जे प्रोडक्ट आहेत तर त्यांना सुद्धा बॅन करण्यात आलं, त्याच्यावरती बॉयकॉट करण्यात आलं. तर अशा बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला माहिती असतील, थोडासा एक ओव्हरव्ह्यू तुम्हाला मिळाला असेल. पण रिसेंटली जो निर्णय त्यांनी घेतलाय ना, तर तो म्हणजे हिजाब हा त्यांनी त्यांच्या देशामध्ये मायनर्ससाठी बॅन केलेला आहे. ठीक आहे. आता हिजाब आणि बुरखा हे दोन वेगवेगळे प्रकार आहेत. हिजाब, बुरखा, नकाब असं बरंचसं काही पोशाख आहेत मुस्लिम महिलांसाठीचे. तर बुरखा आणि नकाब हे तर ऑलरेडी त्यांनी 2010 मध्येच बॅन केलं होतं. 2010 मध्ये त्यांनी एक नियम पास केला, 2011 मध्ये ते बॅन करण्यात आलं होतं. युरोपमधला तो फर्स्ट देश बनला होता, फ्रान्स हा फर्स्ट देश होता की ज्यांनी बुरखा हा पूर्णपणे बंद केला आहे. ठीक आहे. पण रिसेंट जो त्यांनी निर्णय घेतला हा हिजाबशी संबंधित आहे. हिजाब जो असतो तो चेहरा न झाकता, म्हणजे बाकी अंग झाकलं जाईल पण चेहरा झाकला जाणार नाही, अशा प्रकारचा मुस्लिम पोशाख आहे महिलांमधला. तर तो त्यांनी मायनर्ससाठी, मायनर म्हणजे 18 पेक्षा कमी वय असलेल्या महिला किंवा मुली, तर त्यांच्यासाठी हिजाब हे आता बॅन केलेलं आहे. सार्वजनिक ठिकाणी ते जाताना, सार्वजनिक जे पब्लिक प्लेस आहे तर तिथं त्यांना हिजाब घालून जाता येणार नाही, शाळेत जाता येणार नाही. तर अशा प्रकारे त्यांनी आता बंदी घातलेली आहे. ठीक आहे. आता या सगळ्या गोष्टींवरून असा निष्कर्ष काढला जातोय की मग काय फ्रान्स हा इस्लाम विरोधी देश आहे की काय, किंवा जर इस्लाम विरोधी देश नसेल तर तो काही प्रगतिशील देश आहे की काय, किंवा प्रगतिशील निर्णय घेतोय की काय, ज्याच्यातून मग ते त्यांचं धर्मनिरपेक्षता हे जास्त आणखीन दृढ करतील, आणखीन सक्षम बनवतील. तर असं आहे की काय. तर या दोन्ही प्रश्नांची उत्तरं तुम्हाला लेक्चरचं पूर्ण नीट व्यवस्थित लक्ष देऊन बघितलं तर मिळून जाईल. आणि लेक्चर बघितल्यानंतर स्वतःला व्यक्त करा. तर जास्त वेळ तुमचा घेणार नाहीये. मुद्दा हा आहे की फ्रान्सने 2010 मध्ये ऑलरेडी बुरख्यावरती बॅन तर केलं होतंच, पण आता त्यांनी रिसेंटली हिजाबवरती सुद्धा बंदी घातलेली आहे. फ्रान्सने 2010 मध्ये बंदी घातली आणि तो युरोपमधला फर्स्ट देश बनला होता. त्या पाठोपाठ मग बेल्जियम, डेन्मार्क, ऑस्ट्रिया, त्यानंतर बुल्गेरिया, नेदरलँड्स आणि अगदी रिसेंट म्हणजे 2020च्या सुरुवातीलाच स्वित्झर्लंडमध्ये सुद्धा जनमत घेण्यात आलं. आणि जनमत हे बुरख्याच्या विरोधामध्ये पडलं, म्हणजे बुरखा बॅन वरती पडलं आणि त्याच्यानुसार बुरखा हा स्वित्झर्लंडमध्ये सुद्धा बॅन करण्यात आला आहे. ठीक आहे. जो रिसेंट फ्रान्सचा निर्णय आहे तो हिजाबशी संबंधित आहे. बुरखा तर ऑलरेडी त्यांनी 2010-11 मध्येच बॅन केला होता. ओके. आता फ्रान्सला एवढे वेटेज का दिलं जातं, कारण फ्रान्स आणि भारत हे संबंध खूप महत्वाचे आहेत, खूप दृढ झालेले आहेत. तिकडे मॅक्रॉन आल्यापासून, इकडे मोदी आल्यापासून दोन्ही देशांची मैत्री खूप दृढ झाली आहे. एक्झाम्पल जर बघितलं तर ज्यावेळेस चीन सोबत आपले क्लॅशेस सुरू होते तर फ्रान्सने आपल्याला खूप क्विक रिस्पॉन्स दाखवला होता, खूप सपोर्ट दिला होता. काल परवा सुद्धा एक स्टेटमेंट फ्रान्सकडून देण्यात आलं की कोविडची सिच्युएशन हाताळण्यासाठी भारताने इतर देशांकडून लेक्चर्स ऐकू नयेत, असं पण वक्तव्य फ्रान्सकडून देण्यात आलं होतं, त्यांच्या प्रेसिडेंटनी दिलं होतं. तर भारत आणि फ्रान्स हे मैत्रीचे संबंध आहेत. हे संबंध आत्ताचेच नाही आहेत बरं, खूप आधीपासूनचे आहेत. आपल्या संविधानाच्या निर्मितीमध्ये जर बघितलं तुम्ही तर आपला जो रिपब्लिकवाला जो कन्सेप्ट आहे, गणराज्याचा जो कन्सेप्ट आहे, हा पण फ्रान्सकडून घेतलाय. त्याचबरोबर आपल्या संविधानामध्ये जे आपली प्रिएम्बल आहे त्याच्यातले 3 महत्वाचे जे कन्सेप्ट आहेत, जसं की मग फ्रॅटर्निटी असेल, लिबर्टी असेल, इक्वॅलिटी असेल, हे आपण फ्रान्सकडूनच घेतलेलं आहे. ज्याच्यावरती आपल्याला आयोग क्वेश्चन विचारतो आणि ते क्वेश्चन तर विचारतीलच, आपल्याला ते तर माहितीच आहे, आपण तो अभ्यास तर खूप डिटेलमध्ये करतोच. पण आपण इंटरनॅशनल रिलेशनचा अभ्यास करताना हे घटक सुद्धा समोर ठेवणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आजचा टॉपिक महत्वाचा आहे. ठीक आहे. पुढे जाऊन तुम्हाला इथं आता हे जे बुरखा आहे ना, हा 2010 मध्ये फ्रान्सने बॅन केला होता. हा जो नकाब आहे ज्याच्यामध्ये चेहरा पूर्ण झाकला जातोय, तर असे पोशाख हे फ्रान्सने 2010 मध्येच बॅन केले होते. रिसेंट जो त्यांनी बॅन केलेला तो म्हणजे हिजाब. ठीक आहे. हिजाबमध्ये चेहरा दिसतोय पण बाकी अंग झाकलं जातंय, तर ते पण त्यांनी रिसेंटली बॅन केलंय. याच्या विरुद्ध खूप साऱ्या प्रतिक्रिया उमटल्यात सोशल मीडियावरती. म्हणजे ऑब्व्हियस आहे की जो फ्रीडम ऑफ स्पीच आहे, फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन जे आहे तर ते तर सगळीकडे व्यक्त केलं जातं. तर त्यातच मग सोशल मीडियावरती किंवा न्यूज पेपरमध्ये सुद्धा अशा प्रकारचे आउटलेट आहेत. हे अल जझीराचं आउटलेट आहे, त्यांनी सांगितले की लॉ अगेन्स्ट इस्लाम. तर लॉ अगेन्स्ट इस्लाम वगैरे असा काही शब्द उल्लेख कुठंच केलेला नसतो.
पण तरी सुद्धा असे हेडलाईन्स बनत आहेत. त्याचबरोबर मग इथं जर तुम्ही बघितलं सोशल मीडियावरती एक महत्त्वाच्या पोस्ट आहेत, म्हणजे याच्यातून आपल्याला बरंचसं काही शिकायला मिळू शकतं. जसं की एक केस दाखवते, आता इथं 2 एक्झाम्पल आहेत हे वेगवेगळे. एक केस काय दाखवते ही वाली, की एज टू कन्सेंट टू सेक्स इन फ्रान्स इज 15 इयर्स. म्हणजे सेक्स करण्यासाठीचं जे वय आहे ते 15 वर्षांनंतरचं सुरू होतं. 15 पर्यंत सेक्स नाही करतात, 15 नंतर अलाउड आहे. आणि एज टू कन्सेंट टू हिजाब इज 18, म्हणजे 18 वर्षापर्यंत हिजाब नाही घालता येणार, 18 नंतर घालू शकता. ठीक आहे, हे पब्लिक प्लेससाठीच आहे. तर अशा प्रकारची एक ट्विट आहे. त्याच्यानंतर हे ट्विट थोड्या वेगळ्या अँगलवाला आहे. दुसरी पण बाजू समजली पाहिजे ना आपल्याला. पहिली अँगल तर सरकारची बाजू समजली की त्यांनी हिजाबला बॅन केलंय, आणि मग हे का केलं जाऊ शकतं, तर एक बाजू आपल्याला वाटू शकते की त्यांना धर्मनिरपेक्षतेला जास्त प्रमोट करायचंय. असं होऊ नये की स्कूलमध्ये जाणाऱ्या मुली असतील आणि त्यांनी त्यांच्या धर्माची आयडेंटिटी व्यक्त करतायत हिजाब घालून किंवा पोशाख वेगवेगळे तसे घालून, तर असं होऊ नये असं सरकारचं मत असू शकतं. ठीक आहे, त्यांचं तसंच मत आहे. दुसरी बाजू ही सुद्धा असू शकते, इथं ट्विट केलेली आहे की जर एखाद्या मुलीला, एखादी लहान मुलगी आहे आणि तिला हिजाब घालायचा नाहीये, पण पब्लिक प्लेसमध्ये जाताना समजा घरातूनच फोर्स केला जातोय की तू हिजाब घालूनच बाहेर पडायचंय, तर मग त्या लहान मुलीच्या हक्कांचं काय, तिचं व्हायोलेशन होतंय की नाही, तिला इच्छा नसताना हिजाब घालावा लागतोय. समजा स्कूलमध्ये जातीये ती आणि स्कूलमध्ये पण पॅरेंट्स मग फोर्सफुली किंवा घरातून फोर्स केला जातो आणि हिजाब घालून ती जातीये, तर या हक्कांचं संरक्षण कोण करणार, हा सुद्धा प्रश्न आहे ना. म्हणजे दोन्ही अँगलनी तुम्ही विचार करा. ठीक आहे, असं नका करू की फक्त मग इस्लाम विरोधी इमेज त्यांची बनते म्हणून त्यांनी असा निर्णय घेतला असेल. तर दोन्ही पॉईंट ऑफ व्ह्यूने विचार करा. ठीक आहे, त्यानंतर अशी पण एक प्रतिक्रिया, याच्यातून आपल्याला बरंचसं काही समजतंय की 18 वर्षांखालील मुलींना हिजाब घालता येणार नाहीये. त्याचबरोबर ज्या आई आहेत, ज्या आई मुलींसोबत म्हणजे मुलीसोबत त्या ट्रिपला जातात, आता तिथं तशी पद्धत आहे की शाळेची जर एखादी ट्रिप वगैरे असेल लहान मुलींची किंवा शाळेतली ट्रिप असते ना, तर त्या ट्रिपमध्ये मुलीसोबत आई पण जाते. पण जर त्या आईनी हिजाब घातला असेल तर तिला ट्रिपला अलाउड नाहीये. ठीक आहे, म्हणजे ट्रिपमध्ये ती जाताना हिजाब घालू शकणार नाही. अशा प्रकारचं सुद्धा एक बंधन किंवा अशा प्रकारचं सुद्धा एक त्यांनी नियम पास केलेला आहे. त्याच्यानुसार हा सुद्धा बॅन घातलाय. आणखीन एक बॅन आहे, तर इथे या काकू ज्या दिसत आहेत ना, ह्या बिकिनीमध्ये आहेत, म्हणजे आपण त्याला स्विम सूट म्हणू किंवा बिकिनी म्हणू. ठीक आहे, त्यानंतर इथं बाजूला ह्या काकू दिसतात, तर ह्या कशामध्ये आहेत, तर ह्या ड्रेसला बुरकिनी म्हटलं जातं. ठीक आहे, तर हा सुद्धा एक महत्वाचा डिसिजन आहे की बुरकिनीला फ्रान्सनी बॅन केलेलं आहे. स्विमिंग पूलमध्ये जाताना, तिथं सुद्धा सार्वजनिक जे स्विमिंग पूल आहेत, तर तिथं जाताना बुरकिनी घालता येणार नाहीये. ओके, तिथं असं सुद्धा एक होतं की प्रत्येक म्हणजे वेगवेगळ्या धर्मासाठीचे स्विमिंग पूल यूज करण्यासाठीचे टाइम सुद्धा वेगवेगळे होते, टाइम अलॉटमेंट वेगळ्या होत्या. म्हणजे समजा विशिष्ट धर्माच्या महिला असतील, पुरुष असतील, तर त्यांचं स्विमिंग पूल यूज करण्याचा टाइम वेगळा आहे, काही इतर धर्मासाठीचं स्विमिंग पूल यूज करण्याचा टाइम वेगळा आहे. तर हे होतं. ठीक आहे, तिथं होतं हे. आणि मग ते बुरकिनी जो प्रकार आहे, हा वाला जो प्रकार आहे, हा फ्रान्समध्ये आता बॅन करण्यात आलाय. त्यांना बुरकिनी घालून स्विमिंग पूल यूज करता येणार नाहीये. ठीक आहे, इथं सुद्धा तुम्ही एका इंटरनॅशनल कॉम्पिटिशन मधला हा फोटो आहे, याच्यामध्ये सुद्धा इथं बुरकिनी आहे, त्याच्यानंतर हे स्विम सूट आहेत. बट स्विम सूट वगैरे सगळं अलाउड आहे, मात्र बुरकिनी अलाउड नाहीये. ठीक आहे, तर हे निर्णय फ्रान्सने घेतलेत. जो फ्रान्स युरोपमध्ये असा इथं या जॉग्राफिकल पॉइंटला लोकेटेड आहे. त्याच्या आजूबाजूचे देश तुम्ही बघितलं तर लक्झमबर्ग आहे, बेल्जियम आहे, त्यानंतर इथं स्वित्झर्लंड सुद्धा चिटकून आहे. स्वित्झर्लंड आठवलं पाहिजे, स्वित्झर्लंड हा देश समोर आला की लगेच तुम्हाला जिनेवा आठवलं पाहिजे. आणि जिनेवा म्हटलं की 4-5 आंतरराष्ट्रीय संघटना ज्यांचे हेड ऑफिस तिथं आहेत. जिनेवामध्ये हेड ऑफिस कसे आपण लक्षात ठेवलेत, जिनेवामध्ये हेड ऑफिस आपण जे आंतरराष्ट्रीय संघटना आहे त्याच्यामध्ये मग वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन आहे, त्यानंतर वर्ल्ड लेबर ऑर्गनायझेशन, त्यानंतर वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशन, त्यानंतर वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन, प्रॉपर्टी अँड स्टँडर्ड्स ऑर्गनायझेशन. तर अशा बऱ्याचशा ऑर्गनायझेशन ह्या जिनेवामध्ये आहेत, ज्या लक्षात ठेवण्यासाठी HOMOLO प्रॉपर्टी स्टँडर्ड टॅड. तर हा लॉंग फॉर्म लक्षात ठेवला, टॅड फॉर युनिटॅड. ठीक आहे, आणि याच्यामध्ये मग HOLOMO, त्याचबरोबर तुम्ही TO सुद्धा लक्षात ठेवू शकता, वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन साठीच आहे ते. ठीक आहे, आणि या सगळ्यांचे हेड ऑफिस जिनेवामध्ये आहेत. स्वित्झर्लंड अभ्यासायचं नाही आज आपल्याला फ्रान्स बघायचं आहे. तर फ्रान्समध्ये जे बिल इंट्रोड्यूस करण्यात आलं होतं, ज्याच्यावरून सगळा विरोध सुरू झाला, तर तो बिल होता की सपोर्टिंग रिस्पेक्ट फॉर द प्रिन्सिपल्स ऑफ द रिपब्लिक. तर हे त्या बिलचं नाव आहे. याच्यामध्ये कुठलाही इस्लाम वर्ड यूज केलेला नाहीये, मुस्लिम हा वर्ड यूज केलेला नाहीये. आणि ऑब्व्हियसली कसं यूज करतील, तर सपोर्टिंग रिस्पेक्ट फॉर द प्रिन्सिपल्स ऑफ द रिपब्लिक. तर हे बिल त्यांनी इंट्रोड्यूस केलं. त्या बिलाला सुद्धा भरपूर सारा पाठिंबा पण मिळाला. थोडक्यात आपण एक पार्श्वभूमी ना एक 4-5 मिनिटांमध्ये समजून घेऊ. सुरुवात जर बघितली ना, तर पार्श्वभूमी अशी आहे की
इलिसी पॅलेस जे आहे फ्रान्समधले, इलिसी पॅलेस जे असतं ना, तर ते फ्रान्समध्ये प्रेसिडेंट्स होम आहे, प्रेसिडेंट्स हाऊस आहे ते. ठीक आहे, जसं भारतामध्ये राष्ट्रपती भवन आहे रायसिना हिल्समध्ये ते, तर तसंच फ्रान्समध्ये इलिसी पॅलेस आहे, जिथं त्यांच्या म्हणजे फ्रान्सच्या प्रेसिडेंटच्या इमॅन्युअल मॅक्रॉनच्या फर्स्ट डेच्या स्पीचमध्येच त्यांनी असं काही वक्तव्य केलं होतं, इस्लाम हा शब्द उल्लेख करत त्यांनी भाषण दिलं होतं, आणि त्यामुळे मग ते चर्चेमध्ये आलं, थोडासा वाद झाला, इस्लामिक देशांकडून त्याच्यावरती प्रतिक्रिया उमटल्या. तर हा सगळा प्रकार हा इथून सुरू झाला. त्यानंतर तुम्हाला माहिती असेल की जे चार्लो हॅब्दे जे आहे मॅगझिन बनवणारी जी कंपनी आहे, तर त्यांनी त्यांच्या मॅगझिनच्या कव्हर पेजवरतीच जे मोहम्मद पैगंबर जे आहेत तर त्यांच्या विरुद्ध कार्टून बनवलं होतं, त्यांचं कार्टून रिप्रेझेंट केलं होतं. तर त्यामुळे तुम्हाला माहिती असेल की त्यांच्या हेडक्वार्टरवरती सुद्धा आतंकवादी हमला झाला होता. त्याच्यानंतर मग 4-5 वर्षानंतर परत त्यांनी ते मॅगझिन रिलीज केलं, फोटो रिलीज केला, आणि मग त्या फोटो संदर्भात एका शिक्षकाने ज्यावेळेस शाळेमध्ये एका क्लासमध्ये लेक्चर घेत असताना, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरती लेक्चर घेत असताना ते एक्झाम्पल दिलं. त्यानंतर त्या शिक्षकाची सुद्धा हत्या करण्यात आली होती, त्याचं मुंडकच कापलं होतं. तुम्हाला माहिती असेल तो किस्सा की त्या लेक्चर बघणाऱ्या एका स्टुडंटनी त्याच्या घरी जाऊन असं सगळी भानगड सांगितली. मग घरातून एका म्हणजे मुस्लिमच व्यक्तीनी, जो की दुसऱ्या देशातून आलेला शरणार्थी होता, ठीक आहे, तर तो आय थिंक 17 वर्षाचाच होता आणि त्याला 3-4 मुलं होते, 3 मुलांचं बॅकग्राऊंड असं सांगितलं होतं न्यूजमध्ये. तर त्यांनी डायरेक्ट त्या शिक्षकाचा म्हणजे खूनच केला किंवा त्याची हत्या केली होती. ठीक आहे, तर ते नंतर मग त्या गोष्टीवरून सुद्धा मग इस्लाम विरोधात असे नियम बनायला सुरुवात झाली. आता इस्लाम विरोधात हा शब्द त्यांच्या कायद्यामध्ये कुठंच नाहीये, पण फ्रान्समध्ये त्यांच्या धर्मनिरपेक्षतेला जास्त अजून दृढ बनवण्यासाठी म्हणून आणखीन सारे अटी, बंधनं, नियम त्यांनी बनवायला सुरुवात केली. त्यातच मग इस्लाम हा एक असा धर्म आहे की जो संपूर्ण जगात एक संकटात सापडला आहे, असं वक्तव्य सुद्धा फ्रान्सच्या मॅक्रॉन यांनी दिलं होतं. त्यावरून सुद्धा वाद झाला, बॉयकॉट्स वगैरे झाले, आणि मग खऱ्या अर्थाने इथून मग आता कायदेशीर पद्धतीला सुरुवात झाली की आता नियम बनतील, आता कायदा बनेल. आणि तो कायदा मग जो बनला किंवा जे बिल रिप्रेझेंट झालं त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी इन्क्लूड झालेल्या आहेत, जसं की होम स्कूलिंग जे आहे तर ते पूर्णपणे बंद करण्यात आलं. होम स्कूलिंग म्हणजे जर आपण भारतातलं एक्झाम्पलच जर बघितलं तर जे मदरसाज असतात तर तसे जे कन्सेप्ट आहेत तर फ्रान्समध्ये नाहीये, पण फ्रान्समधून होम स्कूलिंग दिलं जातं. तर होम स्कूलिंगला पूर्णपणे तिथं बॅन करण्यात आलंय. त्यांचं असं मत आहे की होम स्कूलिंगमधून धार्मिक ग्रंथ शिकवले जातात आणि त्यातून मग मुलांमध्ये असे रॅडिकल थॉट प्रोसेस निर्माण होतात, असं त्यांनी त्यांच्या बिलमध्ये इंट्रोड्यूस केले. होम स्कूलिंग हे बॅन करण्यात आलं. त्याचबरोबर याच्यामध्ये त्यांनी जो युक्तिवाद दिला की मग मुस्लिम मुलं आहेत आणि त्याच्यामध्ये सुद्धा खास करून ज्या महिला आहेत, ज्या मुली आहेत ना, लहान मुली, तर त्यांच्यावरती त्यांना जर शाळेत पाठवलं नाही तर त्यांना खऱ्या अर्थाने एज्युकेशन दिलं जाणार नाही आणि खऱ्या अर्थाने त्यांना फ्रान्सचं धर्मनिरपेक्षपणा हा समजणार नाही. अशा प्रकारचा एक युक्तिवाद देण्यात आला आणि त्यानुसार होम स्कूलिंग हे बंद करण्यात आलं आणि कंपल्सरी शाळेमध्ये पाठवा असा प्रकार सुरू झाला. 3 वर्षांपेक्षा जास्त पुढचे जे असतील म्हणजे त्यांना 3 वर्षांपेक्षा जास्त ज्यांचं एज आहे अशा लहान मुलांना शाळेमध्ये पाठवणं हे कंपल्सरी आहे. त्याच्यामध्ये एक्सेप्शन होते की जर काही मेडिकल कंडिशन्स असतील आणि त्या मुलाला घरातूनच शिकवलं जाणार असेल तर ते जे मेडिकल एक्सेप्शन जे होते ना ते सुद्धा रद्द करण्यात आलेत. म्हणजे कुठलंही कारण न देता होम स्कूलिंग हे पूर्णपणे बंद केलं जाईल अशा प्रकारचा तो नियम आहे, अशा प्रकारचं ते बिल आहे. ठीक आहे, बिलमध्ये मग धार्मिक पद्धतीचे जे निरीक्षण आहे ते सुद्धा ठरवण्यात आलंय. म्हणजे कुठल्याही प्रकारे मग धर्माचं रिप्रेझेंट करतील अशा गोष्टी तुम्हाला शाळेमध्ये घालण्यास अलाउड नाही आहेत, बंदी असेल. जसं की मग समजा तावीज कोण घालत असेल, कोण कडा घालत असेल, बुरखा तर बॅनच होता, मग आता त्यांनी रिसेंटली तो हिजाब सुद्धा बॅन केलेला आहे. तर अशा गोष्टी या बिलमध्ये रिप्रेझेंट करण्यात आल्या. आता हे सगळं कॉमन आहे बरं. आता हे आपल्याला ऐकल्यावरती थोड्या नवीन वाटतील, पण थोडंसं तुम्ही जर मिशनरी स्कूल्स बघितल्या भारतामध्ये ज्या होत्या, इंग्रजांनी ज्या स्थापन केल्या होत्या, त्यामध्ये सुद्धा अशा प्रकारची बंधनं होती की हिंदूंना डोक्याला टिळा लावायची किंवा जे आपण कुंकू लावतो तर ते शाळेमध्ये लावणं अलाउड नव्हतं. अशा बऱ्याचशा गोष्टी होत्या, हे आधीपासून सुरू आहेत. म्हणजे हे आपल्याला फक्त ब्रिटिश जे आहेत किंवा जे युरोपियन लोक आहेत ना, हे सर्रास आपल्याला शिकवण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी सांगतात, धर्मनिरपेक्षितपणा किंवा लिबर्टी, फॅटर्निटी ह्या सगळ्या गोष्टी त्या करतात. पण ऍक्च्युअली जर बघितलं तर त्याचं इम्प्लिमेंटेशन ते थोड्या वेगळ्या पद्धतीने करतात. तो इतिहास थोडासा वेगळा, आता डिस्कस करायला नको. तर धार्मिक गटांना सुद्धा मग अशा प्रकारे त्यांच्यावरती निरीक्षण ठेवण्यात येत आहे की जर एखाद्या गटाला $10,000 पेक्षा जास्त जर अनुदान दिलं जात असेल तर ते अनुदान त्याला का मिळालंय हे त्याला जाहीर करायचं आहे. त्याच्या मागचा उद्देश असा आहे की मग जे धार्मिक स्थळं असतात, उपासना स्थळं जे असतात, तर यांच्यावरती परकीय कंट्रोल नसावा. तर असं या बिला पाठीमागचा उद्देश त्यांनी सांगितलाय. म्हणजेच काय
की समजा एखादी धार्मिक संस्था फ्रान्समध्ये ऑपरेट करते, काम करते, आणि त्या धार्मिक स्थळाला जे बाहेरून फंडिंग होते, समजा ते दुबईमधून फंडिंग होते, फॉर एक्झाम्पल सौदीमधून होत असेल, तर ते $10,000 जर जास्त येत असेल तर ते का पाठवलंय हे सांगावं लागणार आहे, ते व्यक्त करावं लागेल की तुम्ही हे कशासाठी वापरणार आहे, हे सगळं डिटेलमध्ये द्यावं लागेल, जेणेकरून बाहेरच्या देशांचं कंट्रोल हे या संस्थांवरती थोडंसं कमी राहील, ठीक आहे, कंट्रोलमध्ये राहील. त्याचबरोबर त्यांनी त्यांच्या बिलमध्ये ना एक गोष्ट अशी पण इंट्रोड्यूस केली आहे की तिथलच्या लोकल बॉडीजला, लोकल गव्हर्निंग बॉडीज जे असतात त्यांना कंट्रोल दिलेला आहे की कुठल्याही जे उपासना स्थळ असेल की जिथं थोड्या सस्पिशियस गोष्टी होत आहेत किंवा तिथं थोड्या अशा काही गोष्टी होत आहेत की ज्या संशयास्पद आहेत, तर लोकल बॉडीजला असे अधिकार दिले की ते धार्मिक किंवा उपासना स्थळ हे पूर्णपणे बंद करू शकतील. अशा प्रकारची शक्ती ही त्यांनी तिथलच्या लोकल ऑथॉरिटीजला दिली आहे. एक्झाम्पल बघा की भारतामध्ये ज्या लोकल ऑथॉरिटी असतात, समजा नगरपालिका असेल, पंचायत राज व्यवस्था आपली, तर ग्रामपंचायतींना फॉर एक्झाम्पल असे अधिकार दिले की जे डायरेक्टली अशा प्रकारे एखादी संस्था जर काम करते आणि सस्पेशियस ऍक्टिव्हिटी होत आहेत तर ते बंदी घालू शकतात, ठीक आहे. अशा प्रकारचे हक्क त्यांनी स्थानिक पातळीवर सुद्धा दिलेत. आता हे सगळं करताना हे सगळे कायद्या पाठीमागचा मुख्य उद्देश काय आहे, तर तो म्हणजे महिलांना खास करून सन्मानाने जगता यावं, तर हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे असं फ्रान्स गव्हर्नमेंटकडून सांगण्यात आलेलं आहे. म्हणजे त्यांनी ज्यावेळेस बिल रिप्रेझेंट केले तर हे कशासाठी करतोय आपण, तर स्त्रियांना किंवा स्त्रियांच्या सन्मानाचं उल्लंघन केलं जाऊ नये, त्यांना खऱ्या लिबरल व्हॅल्यूज समजाव्यात, एज्युकेशनल व्हॅल्यू समजाव्या, जगामध्ये काय चालू हे कळावं, तर यासाठी स्त्रियांचा दर्जा सुधारण्यासाठी म्हणून हे आम्ही करतोय अशा प्रकारे त्यांनी सांगितलंय. आणि काही गोष्टींमधून ते रिप्रेझेंट सुद्धा होत आहे, जसं की ज्या मुस्लिम महिला आहेत त्यांच्यामध्ये मग थोडा जो कट्टरवाद जो होता, इतर जे कट्टर समुदाय आहेत त्यांच्याकडून व्हर्जिनिटी सर्टिफिकेट त्यांना मागितलं जायचं, तर ते आता पूर्णपणे बॅन केलेलं आहे. म्हणजे महिलांना कुठल्याही प्रकारे व्हर्जिनिटी सर्टिफिकेट देण्यास हे तिथं बंदी घालण्यात आलेली आहे. कोणताही डॉक्टर त्या स्त्रियांचं व्हर्जिनिटी सर्टिफिकेट देऊ शकणार नाही आणि तशा प्रकारे जर मागणी कोणी करत असेल तर त्याला सुद्धा फाईन लागेल, ठीक आहे. त्याचबरोबर जर एखाद्या महिलेचा विवाह जबरदस्तीने होत असेल किंवा जर बहुविवाह होत असेल तर ते सुद्धा कायद्याअंतर्गत गुन्हा असणार आहे. तर अशी पद्धत फ्रान्सने केली आहे. जे मी सुरुवातीला सांगितलं होतं ना की स्विमिंग पूलमध्ये अलाउड नव्हतं, तर ते वाला आहे की जसं स्विमिंग पूलला आता धार्मिक कारणास्तव महिला आणि पुरुषांसाठी वेगवेगळ्या वेळा असतील तर ह्या ठेवणं किंवा याच्यावरती प्रतिबंध करण्यात आलेला आहे की आता अशा प्रकारे कुठल्याही वेगवेगळ्या वेळा ठरवता येणार नाहीयेत. जे गव्हर्नमेंट स्विमिंग पूल असतील तर तिथं कुठल्याही धर्माचा स्त्री असेल किंवा पुरुष असेल त्यांच्यासाठी एकच वेळ असणार आहे, ओके. आणि जर कोणी या सगळ्या गोष्टींचा जर उल्लंघन करत असेल, कायद्यानुसार जर उल्लंघन होत असेल, तर त्या व्यक्तीला डायरेक्टली 75,000 युरोचा फाईन, त्याचबरोबर तुरुंगवासाची शिक्षा सुद्धा होऊ शकते. तर ह्या सगळ्या तरतुदी या कायद्याच्या अंतर्गत करण्यात आल्यात. तुम्हाला फायनली समजलं असेल की हिजाब हा फ्रान्सनी मायनर्ससाठी बॅन केलेला आहे आणि तो कशासाठी बॅन केला याची कारणं पण दिलेली आहेत. आय होप तुम्हाला लेक्चर थोडंफार समजलं असेलच. आता स्वतः विचार करा आणि त्यानंतर व्यक्त व्हा की तुम्हाला या सगळ्या गोष्टीवरती काय वाटतंय. तर त्यानुसार मग फ्रान्स हा इस्लाम विरोधी बनतोय की काय, किंवा ते प्रगतिशील होत आहेत की काय, महिलांना एम्पॉवर करतायत की काय, तर याचं एक्झॅक्ट आन्सर स्वतःच्या आकलनाच्या माध्यमातून द्या, ठीक आहे. तर या लेक्चरच्या माध्यमातून तुमची इथंच रजा घेतो. तुमच्याकडे असे कुठले टॉपिक असतील ना की ज्या टॉपिकच्या माध्यमातून तुम्हाला अवघड वाटणारा विषय जर आम्ही अशा पद्धतीने सांगावा जर तुम्हाला वाटत असेल तर त्याविषयी आम्हाला कमेंट करून कळवा. नक्कीच तुमचे सगळे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न आमच्याकडून केला जाईल. तर भेटूत नेक्स्ट लेक्चरमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.